श्री गणेशाय नमः. ग्रंथराज शिवलीलामृत अध्याय 11. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य तेजी जन जे शिव भजनी परायण सदाशिव लीलामृत श्रवण अर्चन सदाशिवाचे सुदमने शिवना कधी कांप्रती जे रुद्राक्ष धारण भस्मचर्जिती त्यांच्या पुण्यस्नाहिमिती त्रिजत्ते तेजधन्य जो सहस्र रुद्राक्ष परिधारण त्या सिद्धिवंदती शुक्रादी सुरगण तो शंकराची त्याची घेती दर्शन घेता करता जीव बघो अथवा षोडश दंडीदान बांधवे रुद्राक्ष सुलक्षण शिखे माझे एक बांधवा पूर्ण शिवस्वरूप म्हणून त्यावरी करिता स्नान तरी त्रिवेणी स्नान केल्या समान असो द्वादश मनगडी पूर्ण रुद्राक्ष बांधीचे आदरे कंठी बांधवे 32 मस्तकाभोवती 24 सहसा करणे पुण्य विशेष बांधिता निर्दोष सर्वदा अष्टोत्तर शतमाळा अस्ति सर्वदा सविगळा एकमुखी रुद्राक्षागळा पूजिता भाग्य विशेष पंचमुखी षण्मुखी अष्टमुख चतुर्दशमुख लक्ष्मीकारक सफळ मंत्र सुफळ देगा रुद्राक्ष जप नित्य करिता नित्य रुद्राक्ष पूजन तरी केले जाणी जे शिवार्चन रुद्राक्ष महिमा परंभावन इतिहास काव्य विषय काश्मीर दृशीचा नृप पावन नामाविधान भद्रसेन वेग संपन्न प्रधान परमचतुर पंडित प्रजादायाद भूसूर धन्यमंती तोची राजेश्वर लाचन घेण्या गगरीसाच अमात्य थोर तोची बाई सुंदर पतिव्रता मृदुभाषिणी पूर्वदत्ते ऐसे लाधिजे कामिनी सुत सौभाग्य विद्वान गुणी विशेष सुहृदय पाविजय गुरुकृपावंत सर्वज्ञ थोर शिष्य प्रज्ञावंत गुरुभक्त उदार वक्ता क्षमाशील शास्त्रज्ञ सुरस्वार विशेष सुकृते लागिजय श्रोतास प्रेम चतुर्सावधान यजमान साक्षी उदारपूर्ण कायारोग्य सुंदर कुलिना पूर्व सुकृते प्राप्ते होये असो ते भद्रसेनानी प्रधान बहुत करिता अनुष्ठान दोघांचे झाले नंदन शिवभक्त उपजताचे राज्यपुत्र नाम सुधर्मा प्रधानात्मजा तारक नाम दोघे शिवभक्त निस्सीमा सावधान शिवध्यानी बाळे होनी सदा प्रेमळा अनुराग चित्ते वैराग्यशीळ लौकिक संगीत हृतमंगळा त्यांची सवडे संगती नावडे त्या पंचवर्षी दोघे कुमार लेवती वस्त्रे अलंकार गजमुक्तमाळ मनोहर नाना प्रकारे लेविधी तो ते बाळ दोघे जण सर्व अलंकार उपाधी टाकून करिता रुद्राक्ष धारण भस्म चर्चिते सर्वांगे आवडे सर्वदा एकांत चिरमन करती शिवलीलामृत बोलती शिवनामावळी नित्य पाने शिवपूजा सर्वदा आश्चर्य करती राव प्रधान यासका नावडे वस्त्रभूषण करते रुद्राक्ष भस्म धारण सदा स्मरण शिवाचे विभूती कुसुनी रुद्राक्ष काढती मागधी वस्त्रे लेवविधी ते सर्वे जे ब्राह्मणांजर्पिती घेते मागुनी शिवदीक्षा शिक्षा करता बघुता परितेने सांडते आपले व्रता राव प्रधान चिंताग्रस्त म्हणते काय करावे आता तो गोला सुकृत मित्र घरासी आला पराशर सवे वेष्टी तृषींचे भार्य अपार सूर्य तेजस्वी जो कृष्णजय पायनाचा जनिता त्रिकाळज्ञानी प्रतिसृष्टी करता जो वसिष्ठाचा नातू सत्तत्वदा राक्षसत्र जेन केले जे मनुष्य भागविधी अपार तैसे पूर्वी होते राजनर्जनीचार ते पितृकायवारे समग्र जाळलेले सत्र करुणिया जन्मे जय सर्व सत्र केले ते अस्तिके मध्येच राहिले पराशराचे कुलस्तीने प्रार्थिले मग वाचले रावणाधिक विरंजित दटावून क्षण मात्रे प्रतिसृष्टी केली विश्वामित्रे तेवी पितृकायवारे पराशरे वादी जर्जर पै केले ते सांगावी समूळ कथा तरी विस्तार होईल ग्रंथा या लागी ध्वनी तीर्था बोलिलो आता कळले पाहिजे निर्धारे ऐसा महाराज पराशर ज्याचा नातू होय शुक योगींद्र तो भद्रसेनाचा कुळगुरु निर्धार घराला जाणोनी राव प्रधान समोर धावधी साष्टांग नमुनी घरासी आणधी षोडशोपचारे पूजिती भावचित्ते विशेष समस्त वस्त्राभूषण देवना राव विनवी करजोडून म्हणे दोघे कुमार रात्रंदिना ध्यान करते शिवाचे नावडती वस्त्रे अलंकार रुद्राक्ष भस्मावरी सदाभर वैराग्यशील अनुमात्र भाषण न करते कोणाचे इंद्रिय भोगावरी नाही भर नावडे राजविलास अनुमात्र गजवाजी आणि समग्र आरुडावे आवडेना पुढे कैसे राज्य करती या आम्हास गुड पडले चित्ती मग ते दोघे कुमारांनी गुरुप्रती दाखविले भद्रसेने गुरुने पाहिले दृष्टीसी जैसा मित्र आणि शशी तैसे तेजस्वी मातयासी नाही कुठे शोधिता यावर बोले शक्तिसुत मने एका झाले शिवभक्त यांची पूर्वकथा समस्त ऐक तुझं सांगतो पूर्वी काश्मीर देशात उत्तम महापट्टण नंदीग्राम तेथील वारांगण मनोरम महानंदा नामधेयचे त्या ग्रामीचा तोची भूप पृथ्वी माझी निश्चिम स्वरूप ललिता कृती पाहुनी गंधर्व
तन्मय होणे नृत्य करी. जैसा उगवला पूर्णचंद्र तैसे तिजवर विराजे छत्र. रत्न खचित याने अपार भाग्यापार नाही तिच्या. रत्नमय दंडयुक्त चामरे जीवरी सदा डाळद. मणिमय पादुका रत्नखचित चरणीजीच्या सर्वदा. विचित्र वसने दिव्य सुवास हिरण्मक रत्नवर्यंग राजस. चंद्ररश्मी समप्रकाश शय्याजीची अभिनव. दिव्याभरणी संयुक्त अंगी सुगंध विराजित. गोमहिषी खिल्लारे बघुत वाजी गज घरी भवस. दास दासी गपार घरी माता सभाग्य सहोदरा. जिचे गायन ऐकता किन्नरा तटस्थ होते कोकिळा. जिच्या नृत्याचे कौशल्य देखून सकाळ नृप डोलविती माना. तिचा काम भोग इच्छुना भूक सभाग्य येती करा. वेश्यासुनी पतिव्रता नेमिला जो पुरुष तत्वता. त्याचा दिवस न सरता इंद्रासही वैष्णवे परमशिवभक्त विख्यात. दानशीळ उदार बहुध सोमवार प्रदोष व्रत. शिवरात्र करी नेमेचे अन्नछत्र सदा चालवित. नित्य लक्ष शिववाहित. नित्य नक्षत्रे धळे शिवपूजित. ब्राह्मण हस्ते अद्भुत अभिषेक करवी शिवासी. याचक मनी जे जे इच्छित तेथे महानंदा पूर्वित. कोटिलिंगे गर्वित श्रावण मासिक अत्यधरे. एक भद्रसेन सावधान कुक्कुट मार्कट बाळिले प्रीती करून. त्यांच्या गळा रुद्राक्ष मानून नाचू शिकविले कौतिके. आपले जे का नृत्यगार तेथे शिवलिंग स्थापिले सुंदर. कुक्कुट मार्कट द्यासमोर तेथे जे बांधी प्रीतीने. करी शिवलीला पुराण श्रवण तेही ऐकती दोघे जण. सेवेची महानंदा करी गायन नृत्य करी शिवा पुढे. मानंदा त्यासी सोडवून नृत्य करवी कौतुके करून. त्यांच्या गळा कपाळी जाण विभूती चर्ची स्वगस्ते. एवं तिच्या संगती करून त्यासही घडतसे शिवभजन. असो तिच्या सत्वत्व पहावया लागून सदाशिव पादला. सौदागराचा वेश धरला महानंदेच्या सदना घाला. त्याचे स्वरूप देखून देह आपला तन्मय झाली ते दवा. पूजा करून स्वहस्तगी त्यास बैसले रत्नमंजगे. तो पृथ्वी मोलाचे हस्तगे कंकन त्याच्या देखिले. देखता गेली तन्मय होऊन म्हणे स्वर्गची वस्तू वाटे पूर्ण. विश्वकर्म्याने निर्मिले जाणा मानवी कर्तृत्व नव्हे. सौदागरे ते काढून तिच्या हस्तकी घातले कंकन. येरी होणी आनंद घाना नेम करी तयासी. पृथ्वीचे मन हे कंकना. मी 32 लक्षिणी बदमीन 3 दिवस संपूर्ण. दासी तुमची झाले मी तयासी ते मानिले. सवीची त्याने दिव्यलिंग काढले. सूर्यप्रभ घेऊन आगळे तेजवर्णिले नवजाय. लिंग देखुनी ते वेळी मानंदा तन्मय झाली. म्हणे जय जय चंद्रमौळी म्हणून वंदे लिंगाते. म्हणे या लिंगाच्या प्रभेवरून कोटी कंकने टाकवे वाळून. सौदागर म्हणे महानंदे लागून लिंग ठेवी जतन घे. म्हणे या लिंगापाशी माझा प्राण भंगले की दग्ध झाले होऊन. तरी मी अग्नी प्रवेश करून महाकठीण व्रत माझे एरिणी अवश्य म्हणून. उठले नृत्याकरी नेऊन मग दोघे गर्दी शयन रत्नखचित मंजगे. तिचे कैसे आहे सत्व धैर्य पावे सदाशिव. भक्त तारावे अभिनव कौतुक चरित्र दाखवी. त्याच्या आज्ञे करून नृत्यशाळेस लागलाग्न जन थाहो लागले चहूकोणन. एकची हाक जागली ती सावध करी मदनारी. म्हणे अग्नी लागला उठ लवकरी. येरी उठली घाबरी तवर आत्मज जेतला. तैसा माझी उडी घालून खंडभाष त्यांचे काढून. कुक्कड मार्कट दिले सोडून गेले पळून वनाप्रती. नृत्यशाळा भस्म झाली समग्र मग शांत झाला सप्तकर. यावरी पुसे सौदागर मानंदे प्रती ते दवा. माझे दिव्यलिंग ऐकी जतन. मानंदा घाबरली ऐकून वक्षस्थळ घेत बडवून. म्हणे दिव्यलिंग दग्ध झाले. सौदागर बोले वचन नेमाचा जी दुसरा दिन. मी आपुला देतो प्राण लिंगाकारने तुझवरे. मग त्रिचरण चेतविला आकाशपंते जाती ज्वाळा. सौदागर सिद्ध झाला समीपाला कुंडाच्या. अति लाघवी उमारंग जो भक्त भजन भवभंग. उडी घेतली सवेगा ओम नम शिवाय म्हणून. ऐसा देखता महानंदा बोलविले सर्व ब्रह्मवृंदा. लुटविली सर्व संपदा कोश संवेद सर्वगे. अश्वशाळा गजशाळा संपूर्ण सर्व संपत्ती सहित करी गृहदान. मानंदेने स्नान करून भस्मांगे चर्चले. रुद्राक्ष सर्वांगी लेगुन हृदय चिंतले शिवध्यान. हर हर शिव म्हणून उडे निशंक घातली. सूर्यबिंबे निघे उदयाचळी. तैसा प्रकाटला कपाळमोळी. दशभुज पंचवदन चंद्रमौळी. संकटे भक्ती पाळी भक्ता दे. माथा जटांचा भार तृतीय नेत्री वैश्वनर. शिरी झुळझुळ वाघिनीरा अभयंकर महाजोगी. चंद्रकळा तयाचे शिरी नीलकंठ खट्वांगधारी. भस्मचर्जले शरीरे गजचर्म पांगुरला. नेसलासे व्याघ्रांबर गळा मनुष्य मुंडांजहार. सर्वांगे वेष्टित मणिवर दशभुजा मिरविते. वर्जे वरे कंदुक जेलिदा ते विधा भुजापासून अकस्मात. मानंद जिनुन दरिदा हृदय कमळी परमात्मा. म्हणे झालो मी सुप्रसन्न मानंदे माघवर्धान. ती म्हणे घे नगर उद्धरण. विमानी बैसवी दयाळा माताबंधू समवेत. मानंदा विमानी बैसद दिव्य रूप पाहुनी त्वरित. नगरा समवेत चालली
पावली सगळा शिवपादी जेथे नाही आधी व्याधी क्षुधा तृषा विरघित त्रिशुद्धी वेदबुद्धी कैची नागे तेथे काम क्रोध द्वंद्व दुःख मदमत्सर नाही निशंगा जेथीचे गोड उदाका अमृताहुनी कोटी गुणे जेथे सुरतरं जीवने अपारे सुरभींची बौद्ध किल्लारे चिंतामणींची धावा लगारे भक्ताकारणे निर्मिली जेथे वसनता बोलती शिवदास तेथे प्राप्त होय तयास शिवपद सर्वदा विनाश मानंदा तेथे पावली हे कथा परमसुरस पराशर सांगे भद्रजनाचा मने हे कुमार दोघे निश्चेष कुक्कुट मरकट पूर्वीचे खंडे रुद्राक्ष धारणा भाळी विभूती चर्जुना त्याज पुण्य पूर्व पुण्य करणा सुधर्मतारक उपजले हे पुढे राज्य करतील निर्दोषा 32 लक्षणी डोळसा शुभजनी लावितील बहुतासा उद्धर दिलं तुम्हादे अमात्य सहित भद्रजन गुरुजी घाले लोटांगणा ई मने तुके निमिधन्य सुपुत्र उदरी जन्मले भद्रसेन बोलत पुढदी हे राज्य किती वर्षे करते आयुष्य प्रमाण किती सांगा यथार्थ गुरुवर्या बघूत करिता नवस एवढाच पुत्र अम्मास परमप्रिय कर राजस प्राणहुन आवडे बघू तुमच्या आगमने करुणा स्वामी मद समाधान तर या पुत्राच्या आयुष्य प्रमाण सांगा स्वामी मद तत्वता ऋषी म्हणे मी सत्य बोलून देखा परी तुम्हाला एकता वाटेल दुःख हे सभा सगळी का दुःख नवे पडेल बाई प्रत्यय सदृश बोलावे वचना ना तरी अंगाचे ते मूर्खपणा तुम्हा वाटेल विषाहूना विशेष ते गोष्टी भद्रसन म्हणे सत्यवचना बोला न करावा अनुवाना तरी तुझ्या पुत्राची 12 वर्ष पूर्ण झाली असती जानबा आजपासून 7व्या दिवशी मृत्यू पावेल या समयासी रवा एकता तरुणीसी मूर्छा येऊन पडी गेला अमात्य साहित्यास्थानी दुःखाग्नित गेले आवळूनी अंतपुरी सकळ कामिनी आकन करती आक्रोशे करणीय हा आकार वक्षस्थळ पिढी नृपवर मगरायासी पराशर सावध करुणी गोष्ट सांगे नृप श्रेष्ठ न सोडी धीर एक एक सांगतो विचार जे पंचभूते नव्हती समग्र शशमित्र नव्हते ते नव्हता समाया माया विकार केवळ ब्रह्ममाय साचार तेथे झाले स्फुरण जागर अहम ब्रह्म म्हणून ते ध्वनी माया सत्य ते दोन्ही जागले महत्तत्व मग त्रिविधांगारवत शिवेच्छे करुणिया सत्वांश निर्मिला पीतवसना रजांचे दृष्टी करता दूरविहीन तमांश रुद्र परिपूर्ण सर्गस्थित्यांत गर्विता विधी समने सृष्टी रजिपूर्ण येरुमने मजना ज्ञान मग शिवेदया लागून 4 वेद उपदेशिले चहुवेदांचे सारपूर्ण तो का रुद्राध्याय परंभावना त्याहून विशेष गुह्य ज्ञान भुवनत्रय घासेना डोध करती खाजतना त्याहून अनेक थोर नाही साधना हा रुद्राध्याय शिवरूप म्हणून श्रीशंकर स्वयं बोले जो रुद्राध्याय ऐकती पडती त्यांच्या दर्शनीची उद्धरती मग कमलोद्भव एकांती सप्तपुत्र संगिरुद्र मग संप्रदाय ऋषीपासून बुधरी आला अध्याय जाणा थोर जपद ज्ञान त्याहुनी अन्न नसेची जोखा रुद्र जपे संपूर्ण त्याचे निदर्शने तीर्थे पावना स्वर्गीचे देवा दर्शन त्याचे घेऊ इच्छिते जपतप शिवार्जना याहुनी थोर नाही जाणा रुद्र महिमा अगाध पूर्ण किती म्हणून वर्णावा रुद्र महिमा वाढला फार ओस पडले भानुपुत्र नगरा पाश जोडणी यम किंकरा ऋतहिंडे लागले मग यम विधिलासी पुसोना अभक्तिकृत्या निर्मिती दारुणा तिने कुर्तर्कवादी वेद लक्षणा त्यांच्या हृदयी संचारले त्यांचे मत्सर वाढविला विशेष वाटे करवा शिवद्वेष तेने तेवे जाणून यमपुरीस महानरकी पडले सदा यम सांगे दूतांप्रती शिवद्वेषीचे पापमध्ये ते अल्पायुषी होते नाना रीती जाचणी करा शिवथोर विष्णू लहान हरिविशेष हरगवना तैसे म्हणते ते लागून अनुने नरके घालावे रुद्राध्याय नावडे ज्यांचे कुंभी पाकी घालावे तयांचे रुद्रानुष्ठाने आयुष्यासे वृद्धी होय निर्धरे याकरता भद्रसेना अवतारी अयुत रुद्रा वर्धने करी शिवावरी अभिषेकधार दरे मृत्युदरे होयसाच्या अथवा शतकट स्थापना दिव्य वृक्षांचे पल्लवानुना रुद्रयुधकाभिमंत्रना अभिषिंजन पुत्रकारे नित्यदासत्रावर्तने पूर्ण क्षुनिपाळा करी सप्तदीना राय धरले दृढचरणा सद्गत कोणी बोलता सकळ ऋषी रत्नमंडित पदका स्वामी तू त्यात मुख्य नायका काळ मृत्यू भय शोका गुरु रक्षित्यांपासून तरी त्वाचार्यत्व करावे पूर्ण तुझ सवेचे आहेत ब्राह्मण आणि सांगसी ते बोलवना आताची आणि तो आरंभी मग सहस्त्र विप्र बोलवना ज्यांची रुद्रानुष्ठाने ते भक्तिपूर्ण न्यास ध्यानायुक्त पडून गुरुपासून जे गाले परधरा आणि पराधना ज्यांसी गमना हुनी निजपूर्ण विरक्त सुशील गेल्या प्राणा दुष्ट प्रतिग्रह घेते जे शापनुग्रह समर्थ चालवून देते मित्ररथ किंवा साक्ष तुमानाथ पुढे आणून उभे करते असे लक्षणयुक्त ब्राह्मण बैसला व्यासपिता घेऊन सहस्त्रकट मांडून अभिमंत्रुने स्थापिले
स्वर्धुनीच्या सलीला भरले पूर्ण त्यात आम्रपल्लव घालून रुद्रघोषे गर्जन निलय ब्राह्मण अनुष्ठान दिव्य मांडिले शास्त्र संख्या झाले दिवस 7व्या दिवशी माध्यान्याला चंडांचा मृत्यू सुमित आहे धरणीचा बाळमूर्छित पडियेला एक मूर्तांनी चेष्टित चलन वलन राहिले समस्त परमघाभरण नृपनाथ गुरुदेती नाभिकरा रुद्रोदक शिंपना सावत केला राजनंदन त्यास्ती पुस्ती वर्तमान तेजी सांगत हे काळ पुरुष बाहेर दोर ऊर्ध्व जटा कबळी शंदुर विक्राळ दाडा भयंकर नेत्र खद्रंगरा सारिगे मग तो मज घेऊन जात असता चौघे पुरुष धावून आले तत्वदा पंचवदन दशभूत ज्यांची साम्यता कमळ भावांडी धुजी नसे ते जे जैसे गमस्ते दिगंत तदम संहारिदी भस्मांगी व्याघ्राम मरदिस्ते दशास्ती आयुधे ते महाराज येऊन मज सोडविले तोडणी बंधन त्या काळ पुरुषाचे धरुण करीत ताडन गेले ते एक पुत्रमुखीचे ऐकता उत्तरा भद्रसेन करी जय जयकार ब्राह्मणाचे गालेचे नमस्कार आनंदाश्रू नेत्री आले अंगी रोमांच दाटले मग विप्रचरणी गडबड आलोळे शिवनाम गर्जत दये वेळे देव सुमने वर्षदी अनेक वाद्यांचे गजरा डंका गर्जे अवख्यात थोरा मुखद्वयाची महासुस्वरा मृदंग वाद्ये गर्जती अनेक वाद्यांचे गजर शिवलीला गाती गपारा शृंगे भृंगे काळ दोर सनया पर वाजदी चंद्रानना भडगती बेरी नादन मायम नभोधारी असो भद्रसेन यावरे विधियुक्त होम करीतसे षड्रसन्ने शोभिवंदा अलंकार दिव्य वस्त्रे देता अमोलिक वस्तू अद्भुत अनुनियार्पी ब्राह्मणांचे दक्षिणे लागी भंडारे मुक्त केली राजेंद्र मने आवडे तितके बरे कसरे मागे पुढे पाहू नका सर्व याचक केले तृप्त पुरे हेची ऐकली माता धनभार झाला बहुधा म्हणून हे सांडिते ठाई ठाई ब्राह्मण देती मंत्राक्षता विजय कल्याण हो तुझ्या सुता ऐसा ती आनंद होत असता तो अद्भुत वर्तले वसंतेता सुगंधवनी की काशी क्षेत्रावरी स्वर्धुनी की श्वेतोत्पल्ले मृडानी रमणलिंग अर्जिजे की निर्दोवास सांबडी शिंद्रामणी की क्षुदिता पुढे क्षीराब्दी दावणे तैसा कमलोद्भवनंदंते क्षणे नारदमुनी पातला वाल्मिक सत्यवती नंदन औत्तानवादे कया धूरदयरत्न हे शिष्य जाचे त्रिभुवनदान वंदे जे का सर्वांदे जो चतुष्टकला प्रवीण निर्मळ चतुर्दश विद्या करतलामळ ज्याचे स्वरूप पाहता केवळ नारायण दुसरा गे हे कमळ भवांड मोडोने पुन्हा सृष्टी करणार मात्मगुतने अन्याय विलोकिता नयने दंडे ताडील शुक्राधिका तो नारद देखुनी ते क्षणी कुंडातुनी मूर्तिबंधती अग्नी दक्षिणाग्नी गारपत्य हवनानी उभे टाकले देखता पाराशतारी सकळ ब्राह्मण प्रधाना सहित भद्रसेना दावणी दरिती चरण ब्रह्मानंदे उत्संबळले दिव्यगंध दिव्य सुमनी षोडशोपचारे पूजला नारदमुनी राहू बाटाके करदोणी मध्य स्वामी अतींद्रिय दृष्टादू त्रिभुवनी गमन तुझे सर्व काही देखील सांगा पूर्वा नारद मने मार्गी येता शिवदूत चौके देखिले दशभुज पंचवदना तिघी मृत्यूने दामान्मना तुझ्या पुत्राचे चुकले मरण रुद्रानुष्ठाने धन्य केले तव पुत्र रक्षणार्थ ते वेळा शिवे वीरभद्र मुख्य पाठविला मज देखता मृत्यूस पुसू लागला शिवसीत ऐका तू कोणाच्या आज्ञे करून आणि तो ताच भद्रसेन नंदन त्यास 10 सहस्त्र वर्ष पूर्ण आयुष्य असे निश्चय आहे तो सर्व मौले तत्वता रुद्रमहिमा तुझं ठाऊक असता शिवमर्यादा उल्लंघनी तत्वता काही साडीत होतासी मग चित्रगुप्ता पुसे सूर्यनंदना पत्रिका पाहिली वाचून तो 12 वर्षे मृत्यूचिंग गंडांतर थोरगोते ते महत्वपुण्य निरसून सहज 10 सहस्त्र वर्षे करावे राज्य मग तो सूर्यनंदन महाराज स्वापराधे कष्टी बघो मगुबा ठाकुनी कृतांत करजोडणी स्तवन करिता हे अपरनाथ वहिमाद अपराध न कळता घडला का ऐसे नारद सांगते ते क्षणी राय पायावर खादली लोळणी आणि सहस्त्र रुदन करुणी नोत्साह करतसे शतसुद्र करता निशेष शतायुष्य होय तो पुरुष अध्याय पडता निर्दोष तो शिवस्वरूप याचे देहे तो येथेची झाला मुक्त त्याच्या तीर्थे तरती बहुधा असो यावरी ब्रह्मसूता अंतर्धान पावला आनंदमया शक्तिनंदन राय शतपद्मदान देऊन तो शिविला गुरु संपूर्ण ऋषी सहित जात साला हे भद्रसेन आख्यान जे पडदे त्याशिवाय आयुष्य संतरी त्यासी काळन बाधे अंधी वंदोनीने ती शिवपदा 10 शत कपिला दान ऐकता पडता घडे पुण्य केले असेला भक्षण सुरापान ब्रह्मात्या एवं महापाप पर्वतत्वता भस्मवती श्रवण करता हा अध्याय त्रिकाळ वाचिता गंडांतरे दुर्गोती यावरी कलियुग निशेष शिव कीर्तनाचा महिमा विशेष आयुष्य घेण लोकाचा अनुष्ठान याची निर्धारे नक्तराव भद्रसेना सुदनपुत्रात राज्यदेवन यव्वा राज तारका लागून
देता झाला ते काळी मग व्रतना संवेत रावजाना जाता झाला तपोवना शिवनट्टानुराध्याना करता मार्द्र तोषला विमने भौषणी त्वरित रामप्रधानाने गेले निर्विधा विधी लोक वैकुंठी वास बहुधा स्वच्छ करून या राखिले शेवटी शुभदासी पाहुन राहिले शूर्प होऊन हा क्रमाध्याय जाना स्वरूप एकादश रुद्रांजय हा अध्याय करता श्रवण एकादश रुद्र समाधान की हा कल्पद्रुम संपूर्ण निश्चले फळ देणार मृत्युंजय जप अनुष्ठान त्यास न बाधी ग्रह पीडा विघ्न पिशाच बाधा रोग दारुणा न बाधित सर्वताही जो येथे जो मानिला शिसास तो होईल अल्पायुषी तामस हे निंदितो चांडाळ निशेष त्याचा विटाळ न व्हावा त्याच प्रसवन जवान झाली माता त्याची संगती न धरावी तत्वदा त्याशी संभाषण करता महापात करणारी जे ते आपल्या गृहासनावे आपण त्यांच्या सदनास न जावे ते त्याचे भावे जीवे भावे जेवे सुशील हिंसक गृह ज प्रत्यक्ष बक्षितो विष जे मूर्ख बैसती त्याची पंक्तीचा त्याचे मृत्यू आला या गोष्टीचा संध्याकाळी घासेना असो सर्व भावे निश्चित अखंड भावे शेलीला मृदा हे न गडे जरी त्वरित हा अध्याय तरी वाचावा या अध्यायाचे करता अनुष्ठान ते असे निद्र रुद्र केल्याचे पुण्य त्याचे घरानुदेन ब्रह्मानंद प्रकटेला अपर्ण हृदयाब्ज मिलिंद श्रीधर स्वामी जो ब्रह्मानंद जो जगदानंद मूळकंद अभंग विटे कालत्रयी शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद गुणांतर ब्रह्मोत्तर खंड परिशोध सज्जनाखंड एकादशाध्याय रुद्र देवोडा श्रीराम सदाशिव हरमस्तु शुभम मधु शुभम मधु शुभम मधु अध्याय 12 श्री गणेशाय नमः ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्रवर्ण ब्रह्मचारी ग्रस्त वानप्रस्थपूर्ण स्त्री बाल वृद्ध तरुण सर्वे शिवकीर्तन करावे. जय गजानन. ध्याये नित्यं महेशं रजतगिरिनिभं चारुचन्द्रावतंसं रत्नकल्पोज्ज्वलाङ्गं परशुमृगवराभीतिहस्तं प्रसन्नं पद्मासीनं समनस्तात् स्तुतमगणर्व्याघ्रकृत्यं वसानं विश्वान्द्यं विश्ववन्द्यं निखिलभयकरं पञ्चवक्त्रं त्रिनेत्रं असेकर्मयोगी असे ध्यानयोगी स्वयं पूर्णदो ज्ञानयोगी विरागी पूजितसे नित्यश्री बालचंद्र नमस्कार श्री सद्गुरु रामचंद्र. बुद्धिदादा भालचंद्र गजानन पूर्णवादाचार्य परमपूजनीय डॉक्टर रामचंद्र महाराज पूर्णवाद वरदिष्णु परमपूजनीय सद्गुरुनाथ विष्णु महाराज सती सौभाग्यवती मनकर्णिका माता सती सौभाग्यवती विमल माता या देवालयाचे अधिष्ठात्री देवता विठ्ठल रुक्मिणी आदरणीय गुणेश दादा आदरणीय प्रज्ञावंत डॉक्टर लक्ष्मीकांत दादा मोक्षश्री विभूताई व ज्यांच्या पुण्याईनं मलाही या पितृपक्षामध्ये ही अभ्यासाची संधी मिळाली ते माझे वडील तीर्थरूप कैलासवासी यांना व माझे पुराणाचे गुरु आदरणीय विनायक बुवा बाबरेकर गुरुजी यांच्या चरणी नतमस्तक होऊन मी आजच्या आपल्या अभ्यासाला सुरुवात करत आहे. अत्यंत सुंदर अशा प्रकारचं हे शिवचरित्र आपण बघतोय. एक 2-4 दिवसांच्या अध्यायापासून आपल्याला अनेक थोर असे शिवयोगी हे या माध्यमातून आपल्याला दर्शन देतात की काय असा एक भास सहज होऊन जातो. शिवयोगी ऋषभ स्वामी असतील अथवा वामदेव असतील अथवा नैद्रव्य ऋषी असतील आणि त्याचप्रमाणे आजच्या या अध्यायात आलेले पारनेरचे सृष्टीकर्ते आपण असं ज्यांना म्हटलं तरी वावगं होणार नाही, ज्यांच्यामुळे पारनेरला पारनेर हे नाव पडलं ते पराशर ऋषी. अशा अनेक दिव्य तपस्वी लोकांचं या निमित्तानं आपल्याला दर्शन होत आहे. आणि आजचा अध्याय म्हणजे 11वा अध्याय सर्वश्रुत असलेला हा 11वा अध्याय आहे. हा 11व्या अध्यायाची महती काय तर ती आपण आता इथे बघू. आणि सुरुवातीलाच श्रीधर स्वामींनी शिवाचे वर्णन असं केलेलं आहे की खरंच ते लोक खूप धन्य आहेत की जे नित्य सदा शिवभजनी जे असतात किंवा जे शिवाचं शिवलीलामृत ग्रंथाचं जे नित्य वाचन करतात, त्याचं पारायण करतात, त्याचं श्रवण करतात, खरंच ते अत्यंत धन्य आहे. आणि मग येथे सुत शौनकादी ऋषींना आता मागच्या वेळेस आपण बघितलं की त्यांनी जसं भस्म महात्म्य सांगितलं
तसं आता इथे त्यांनी रुद्राक्ष महात्म्य हे सांगणं त्यांनी सुरू केलेलं आहे. रुद्राक्ष म्हणजे काय तर एकदा भगवान शिवाने खूप मोठं तप आचरण केलं होतं. अत्यंत कठोर वर्ष अशा प्रकारचं त्यांचं ते तप चाललं. पण अचानक एक वेगळी भाववृत्ती त्यांच्या त्या चित्तामध्ये जागृत झाली आणि त्यांच्या नयनातून काही अश्रू या पृथ्वीवरती पडले. आणि ते जिथे जिथे पडले तिथे तिथे नंतर एक झाड उगवलं आणि त्या झाडाला जे फळ आलं, त्याला जे बी आलं, तर ते रुद्राक्ष. रुद्र म्हणजे साक्षात शिव आणि अक्ष म्हणजे डोळा, म्हणजे शिवाचा असलेला डोळा म्हणजे तो रुद्राक्ष. आता त्या रुद्राक्षाची माहिती बघू आपण काय आहे ती. आणि म्हणून हे असं सांगतात की भस्माबरोबर जी व्यक्ती, आता ते रुद्राक्षसुद्धा कसं वापरायचं तर ते हे सांगतात की जो सहस्त्र रुद्राक्ष स्वतः आपल्या शरीरावरती धारण करतो ते अक्षरशः त्याला सुद्धा इंद्र इत्यादी देवता त्याचं सुद्धा पूजन करतात. आणि त्याचबरोबर भगवान शिव म्हणजे त्याचं दर्शन म्हणजे साक्षात भगवान शिवाचं दर्शन, असा महिमा या रुद्राक्षाचा आहे. त्याच्यामध्ये आता 16 रुद्राक्ष जे ते आपल्या दंडामध्ये बांधायचे. तदनंतर शिखेमाजी एक रुद्राक्ष बांधायचा आणि स्नान करत असताना जेव्हा त्याच्यातनं वरतून ते पाणी जातं तर ते त्रिवेणी संगमा स्नान केल्याचं पुण्य आपल्याला त्याच्या स्नानाने लागतं. त्याच्यानंतर 12 रुद्राक्ष आपल्या मनगटात बांधायचे. तदनंतर गळ्यामध्ये कंठात 32 बांधायचे, मस्तकाभोवती 24 बांधायचे, दोन्ही कानामध्ये 6 बांधायचे आणि 108 रुद्राक्षांची माळ जी आहे ती आपण आपल्या गळामध्ये घालायची. आणि आता जसं रुद्राक्ष म्हणलं तसे रुद्राक्षाचे 12 प्रकार आहेत. आणि त्याच्यामध्ये यांनी असं सांगितलेलं आहे की त्याला जेवढे ते छिद्र असतात त्याच्यावरून त्याला मुख हे नाव पडलेलं असतं. म्हणून एकमुखी रुद्राक्ष, 2 मुखी ते 12 मुखी, 12 मुखापर्यंत. आणि मग इथं त्याचं लक्षण त्यांनी सांगितलेलं आहे की पंचमुख, षण्मुख आणि अष्टमुख आणि 14 मुख जे रुद्राक्ष असतं ते लक्ष्मीकारक असतं. आणि सगळे रुद्राक्ष हे जे आहे तर ते रुद्राचं जप केल्याचं पुण्य या रुद्राक्ष वापरल्यामुळे आपल्याला लागतं. आणि हा रुद्राक्ष महिमा सांगत असताना मग सूत शौनादिकांना पुढची कथा सांगायला सुरुवात करतात की काश्मीर देशीचा जो नृप होता तो होता भद्रसेन. अत्यंत विवेक संपन्न, अत्यंत प्रजावत्सल, अत्यंत कर्तव्यदक्ष अशा प्रकारचा हा भद्रसेन राजा होता. आणि या भद्रसेन राजाचा जो सेनापती होता हा सेनापती सुद्धा तितकाच कर्तव्यनिष्ठ, तितकाच प्रामाणिक आणि तितकाच राजाच्या आज्ञेनुसार तंतोतंत चालणारा हा प्रधान होता. ज्याप्रमाणे भद्रसेन हा सुद्धा शिवपूजन करत, त्याप्रमाणे हा सुद्धा त्यांच्याप्रमाणेच प्रधान सुद्धा शिवपूजन करत. मग नवे प्रधान सुद्धा त्यांच्यासारखा चतुर, हुशार, कर्तव्यदक्ष व विद्वान अशा प्रकारचा असून तो त्यांच्यासारखाच शूर होता. आणि दोघांमधला एक समान गुण असा होता की हे दोघंही जण शिवभक्त होते. झालं. आणि मग ते पुढं असंही सांगतात की त्यांची प्रजा, आणि तो अशा प्रकारचा तो राजा होता. त्याची पतिव्रता जी स्त्री होती ती अत्यंत पतिव्रता, मृदुभाषिणी आणि लावण्यवती अशी त्याची पत्नी होती. आणि मग आता इथे ते मोठं सुंदर एक वाक्य लिहितात आहे की कृपावंत गुरु, तदनंतर प्रज्ञावंत शिष्य आणि उदार गुरुभक्त, क्षमाशील वक्ता, सुरशास्त्रज्ञ, तदनंतर चतुर श्रोता असं जर, आणि जो अत्यंत साक्षेपी, प्रत्येक गोष्टीत साक्षेपी असतो असा जो कोणी व्यक्ती असतो ना, तर अशा व्यक्ती आपल्या संपर्कात येणं म्हणजे ही आपली पूर्वपुण्य आहे. आपल्या पूर्वपुण्यानेच आपल्याला या गोष्टी सर्व घ्याव्या लागत असतात.
आणि असं करत असताना त्या दोघांना सुद्धा पुढे 2 पुत्र झाले. म्हणजे राजाला 1 पुत्र झाला आणि याला 1 पुत्र झाला. राजपुत्राचं नाव होतं सुधर्म आणि प्रधानजीच्या पुत्राचं नाव होतं तारक. दोघेही बाळ. पण हे दोघं जण जसे जन्मले तसे हे दोघं जण अत्यंत वैरागी, अत्यंत विरळ, अत्यंत एकांतप्रिय, सतत शिवध्यान. आता ज्याप्रमाणे घरातल्या महिला बाळाला नटवत असताना आता राजपुत्रच म्हटल्यानंतर अनेक प्रकारचे दिव्य अलंकारी, दिव्य वस्त्र हे त्या बाळाच्या अंगात घालत. ते बाळ काय करत, खेळता खेळता बाहेर जात आणि त्याच्या अंगावरचे ते वस्त्र आणि ते जेवढे केवढे अलंकार असत ते काढून घेत इतरांना दान करून टाकत. तदनंतर स्वतः आतमध्ये जात अंगाला भस्म फासत, गळ्यात रुद्राक्षाच्या माळ धारण करत आणि कुठेतरी मात्र कोपऱ्यात बसून, मधोमध बसून किंवा सर्वांसमोरून फक्त शिवनाम, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. सुरुवातीला 5 वर्षापर्यंत आईवडिलांना यांचं कौतुक वाटलं. पण नंतर जसे जसे मोठे व्हायला लागले चिरंजीव, तसं तसं मग यांना काळजी वाटायला लागली. अरे हा जर असा विरक्त राहिला तर कसं व्हायचं. याच्या वयामध्ये असताना आम्ही तलवारबाजी शिकायचो, आम्ही घोडेबाजी शिकायचो, आम्ही हत्तीवर बसायचो, आम्ही उंटावरती बसायचो, आम्ही रथात बसायचो, आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे आभूषणं आम्ही घालायचो, वेगवेगळ्या प्रकारचे मुकुट आम्ही घालायचो. हे काय म्हणे, याला काहीच आवडत नाही म्हणे बाळाला. म्हणे कधी बघा म्हणे अंगाला हा भस्म लावून बसतो, गळ्यात रुद्राक्षाची माळ घालून बसतो म्हणे, असं कसं व्हायचं म्हणे. आणि हे सगळे विचार करत असताना एक दिवस त्यांचे जे कुलगुरू होते त्यांचं नाव होतं पराशर. हे पराशर ऋषी तिथे आले. आता हे पराशर म्हणजे काय की हे पराशर ऋषी म्हणजे वसिष्ठांचा नातू, वसिष्ठांचा नातू, त्याचप्रमाणे व्यासांचा पिता, त्रिकाळज्ञानी, प्रतिसृष्टीकर्ता, अशा प्रकारचे त्यांच्या जेव्हा वडिलांनी त्यांच्या वडिलांवरती जेव्हा एक राक्षस चालून आला, तदनंतर यांनी स्वतः राक्षस सत्र चालवलं. ज्याप्रमाणे जन्मेजयाने सर्पसत्र केलं आणि ते आस्तिक ऋषींनी मध्ये थांबवलं, त्याप्रमाणे पराशरांनी सुद्धा एक राक्षस सत्र चालू केलं आणि ते पुलस्त नावाच्या ऋषींनी ते मध्ये थांबवलं. आणि म्हणून की काय रावणाधिक इतर राक्षसगण तिथे वाचून गेले. आणि नंतर मग यांनी सांगितलं की तदनंतर या दोघांनी, प्रधानाने आणि राजाने त्यांचा सत्कार केला. त्यांना आदरानं त्यांना एका दिव्य आसनावरती बसवलं. षोडशोपचारे त्यांची प्रार्थना केली, त्यांची पूजा केली. तेव्हा त्या ऋषींसोबत त्यांच्या अनेक प्रकारचे ऋषीगणसुद्धा त्यांच्यासोबत होते. त्या सर्वांची यथोचित पूजा करून त्यांना यथोचित बरोबरच्या सर्वांना दान दिलं. आणि या ऋषींची त्यांनी उत्तम अशा प्रकारची षोडशोपचार पूजा करून हे दोघंही जण अत्यंत नम्रभावाने त्यांच्या चरणाजवळ उभं राहिले. आणि झालं, त्यांच्या चरणाजवळ उभं राहिलं. आणि मग तदनंतर त्या राजाला दोघांमध्ये वार्तालाप सुरू झाला. कशी तुमची प्रजा, कसं आहे सध्या, व्यवस्थित चालू आहे ना, काही कुठला त्रास नाही ना, असं जेव्हा गुरुकडून विचारण्यात आलं तेव्हा शिष्याने अगदी निर्मळपणानं सर्व सांगितलं. आणि सांगता सांगता हळूच एक गोष्ट सांगितली, पण एका गोष्टीचा आम्हाला थोडासा खेद आहे म्हणे. म्हणे कोणता, तर आमचे हे दोन्ही राजपुत्र जे आहेत म्हणे, माझा राजपुत्र आणि आमच्या प्रधानजींचा पुत्र, हे दोघं जण हे एका वयाचे असून यांना कुठल्याच प्रकारची लालसा यांच्या मधामध्ये निर्माण होत नाही म्हणे. आम्ही अनेक दिव्य अशा प्रकारचे वस्त्र अलंकार या दोन्ही मुलांच्या अंगावरती घालून पाहिले म्हणे, पण शेवटपर्यंत अक्षरशः ते वस्त्र आणि अलंकार कुठल्या तरी रस्त्यानं जाणाऱ्या एखाद्या व्यक्तीला घरात बोलून त्याला दान देऊन टाकतात म्हणे. आणि आतमध्ये जाऊन पुन्हा मग भस्म घेतात, सर्व अंगाला हे भस्म लावतात म्हणे. गळ्यामध्ये, हातामध्ये, डोक्याभोवती रुद्राक्षाच्या माळा लावून हे सतत शिवध्यान करत बसतात म्हणे. ठीक आहे म्हणे, घेऊन या म्हणे बाळांना.
आणि जसं त्यांनी त्यांना पाराशरांच्या समोर आणलं तसं पाराशर ऋषींनी त्यांना बघितलं आणि सुंदरपणे पाराशर ऋषी हसले, स्मित हास्य त्यांनी केलं आणि पाराशर ऋषींनी नंतर सांगितलं की हे तुमच्या पूर्वजन्मीचं सुकृत आहे म्हणून असे शिवभक्त शिवपुत्र तुमच्या पोटी जन्माला आलेत. अहो म्हणे यांना काहीच कुठलीच गोष्ट सांगायची गरज नाही आहे म्हणे आणि यांच्या पूर्वीच्या जन्मीची मी तुम्हाला आता एक कथा सांगतो असं सांगून त्यांनी सुरू केलं की काश्मीर देशातच नंदीग्राम नावाचं एक गाव होतं. तिथं एक महाप्रख्यात अशा प्रकारची एक गणिका होती. तिचं नाव होतं महानंदा. अत्यंत स्वरूप सुंदर, अत्यंत उत्तम प्रकारची नृत्यकलेत प्रावीण्य असलेली, त्याचप्रमाणे गायनामध्ये जिचं गायन ऐकून गंधर्वादी लोकसुद्धा स्तब्ध होतात अशा प्रकारचा तिचा मंजूळ असलेला सुस्वर. आहा, संपत्ती किती होती तिच्याकडं, ऐश्वर्य, अक्षरशः रत्नखचित मंजग, रत्नखचित मुकुट, रत्नखचित सुवर्ण जडित अशा प्रकारची पादुका, अनेक प्रकारचे दिव्य अलंकार, रत्नखचित महाल होता तिचा. अश्वशाळा, गजशाळा, अत्यंत ऐश्वर्यवान अशा प्रकारची ही गणिका होती. आणि ती गणिका जरी असली ना त्याचप्रमाणे ती तेवढीच व्रतस्थ सुद्धा होती. तेवढंच ती व्रतस्थ होती. तिचे सुद्धा काही तत्व होते आणि त्या तत्वात ती फारसा बदलती करत नव्हती. समजा एखाद्या पुरुषासोबत रथहोस्तात असताना साक्षात इंद्रदेव जरी तिथं आला तरी ती त्याच्याकडे ढुंकन बघत नव्हती. इतक्या प्रकारचं मोठं तत्व तिचे होते. पण तिचं सोमवारचं व्रत, शिवरात्रीचं व्रत आणि प्रदोष व्रत हे तिचे कधी चुकले नाही. 11 बिल्वपत्रांनी ती शिवपूजन करत. दररोज 11 बिल्वपत्रांनी ती शिवपूजन करत. तदनंतर याचकांना अनेक प्रकारचं दान ती देत. ब्राह्मणांना घरी बोलून त्यांची पूजा करून त्यांना अनेक प्रकारचं धन अथवा द्रव्य दक्षिणेमध्ये ते देऊन टाकत होती. अशा प्रकारची ही महानंदा होती. अत्यंत तपोनिष्ठ, अत्यंत तत्वनिष्ठ अशा प्रकारची ही महानंदा होती. पण हिच्या नृत्यशालेमध्ये एक माकड आणि एक कोंबडा होता. या नृत्यशालेमध्ये आता गणिका जरी असली आणि तिची नृत्यशाला जरी असली तर त्या नृत्यशालेमध्ये एक सुंदर अशा प्रकारचं शिवलिंग तिनं तिथं स्थापन केलेलं होतं. आणि त्या शिवलिंगासमोर हे दोन, एक कुक्कुट आणि दुसरं मुरकुट, म्हणजे एक कोंबडा आणि एक माकड, या दोघांना ती बांधून ठेवायची. इतकंच नव्हे, ती त्यांच्याही गळ्यामध्ये, त्यांच्या कानामध्ये ही रुद्राक्ष घालायची, त्यांच्या सर्वांगाला ती भस्म लावायची. आणि हे नृत्य झाल्यानंतर ते दोघंजण नंतर त्या शिवासमोर उभं राहून ते दोघंही नृत्य करायचे. म्हणजे काय झालं, आपसुकच त्यांच्याकडून सुद्धा शिवभजन, शिवपूजन घडत गेलं. झालं. तिचं हे तत्व बघून एकदा साक्षात भगवान शिवशंकरांनी तिची परीक्षा पाहण्याचं ठरवलं आणि एका व्यापाऱ्याचा वेश घेऊन, एका सौदागराचा वेश घेऊन भगवान शिव तिथे प्रकट झाले. तिच्या घरी भगवान शिव हे स्वतः तिथे प्रकट झाले. झालं. ते महानंदाच्या सदनात ते आले. तेव्हा त्यांचं स्वरूप बघून ते अक्षरशः त्यांच्याकडे बघतच राहिली. तिची दृष्टी काही केल्या, जी त्याची दृष्टी त्यांच्यावर खिळलेली होती ती काही केल्या हटेना. आणि तदनंतर त्यांची पूजा करून त्यांना स्वतःच्या हातानं त्या रत्नमंचकावरती त्यांनी बसवलं. आणि त्यांचं पूर्ण त्या व्यक्तिमत्वाचं, त्या व्यक्तिस्वरूपाचं अवलोकन करत असताना हळूहळू तिची नजर जशी त्यांच्या हाताकडे गेली, एक दिव्य अशा प्रकारचं सुवर्ण कंकण त्यांच्या हातामध्ये होतं.
आणि ते कंकण बघितल्या बघितल्या ही महानंदा त्यांना असं म्हणाली की हे पृथ्वी मोलाचं असलेलं हे दिव्य कंकण तुमच्या हातात आहे, निश्चितच ही मनुष्यकृती नाही आहे, ही स्वर्गातील विश्वकर्म्यांनी बनवलेली अशा प्रकारचीच ही कृती आहे. की असं म्हटल्यानंतर भगवान शिवानी पटकन हातातलं ते कंकण काढलं आणि स्वतःच्या हातानं तिच्या हातात घातलं. जसं ते तिच्या हातानं कंकण घातलं तदनंतर ती महानंदा असं वदली की आजपासून 3 दिवसांपर्यंत मी तुमची दासी. झालं, मानलं. तदनंतर या सौदागराने त्याच्यात असलेल्या वस्त्रातून एक शिवलिंग बाहेर काढलं आणि ते शिवलिंग जसं त्या वस्त्रामधून बाहेर काढलं त्या शिवलिंगीच्या प्रभेने अक्षरशः तिचा महाल उजळून गेला. ती सुद्धा म्हणाली, हा हा काय सुंदर आहे, जय जय चंद्रमौळी असं म्हणून तिनं सुद्धा त्या शिवलिंगाला वंदन केलं. आणि मग त्या सौदागरानं सुद्धा सांगितलं की माझं सुद्धा एक नियम आहे. तो नियम असा आहे, तो नियम असा आहे, ते व्रत असं आहे, ज्यावेळेस हे भंगल अथवा दग्ध होईल त्यावेळेस मी माझा प्राण अर्पण करेल. ती म्हणे नाही असं काही होणार नाही, म्हणे मी व्यवस्थित हे नेऊन ठेवते असं म्हणून तिनं ते त्यांच्या जवळ घेतलं, त्याला नमस्कार केला आणि स्वतःच्या नृत्य शाळेमध्ये तिनं ते नेऊन ठेवलं. त्यानंतर ती भगवान शिवांजवळ आली. थोड्या कालावधीनंतर तिला निद्रा लागली आणि मग भगवान शिवानी त्यांची लीला दाखवायला सुरुवात केली. त्या नृत्यशाळेला चहूकडून आग लागली. आग लागली म्हणता 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 त्या आगीनं अख्खी नृत्यशाळा भस्मसात करून टाकायचा पण केला की काय, अशा पद्धतीनं ती आग वाढत होती. सगळे जन, सगळे समूह, सगळे तिच्या दासदासी हे ते वाघ विझवण्यासाठी त्या धावत होत्या. आणि इकडे भगवान शिवानी हळूच महानंदाला उठवलं आणि तिला सांगितलं की तुमच्या नृत्यशाळेला आग लागलेली आहे. तेवढ्या वेळात की महानंदा पळत पळत गेली. सगळ्यात पहिले ते माकड आणि ते कोंबडी जे 2 तिथं बांधलेले होते तिचे आवडते त्यांना तिनं मुक्त केलं आणि तदनंतर ती या सौदागराजवळ आली. तो थोड्या वेळाने तो अग्नी शांत झाला, ते सर्व भस्मसात झालं. तदनंतर त्या सौदागराने पुन्हा एकदा तिच्याकडे त्या दिव्य असलेल्या लिंगाची मागणी केली, म्हणे माझं शिवलिंग मला द्या. तेव्हा तिनं सांगितलं की ते आता आगीमध्ये भस्मसात झाले. तेव्हा ते उठला सौदागर. त्या सौदागराने दिव्य अशा प्रकारचं ज्याच्या ज्वाळा या आकाशापर्यंत जात एवढं दिव्य तिथे एक अग्नी रचला आणि स्वतः त्या अग्नीमध्ये उडी मारली. झालं. महानंदेनं ते बघितलं, तिला अत्यंत वाईट वाटलं. तिने असं ठरवलं की आजचा दुसराच दिवस होता आणि मी 3 दिवसांपर्यंत यांची दासी म्हणजे यांची जणू मी पत्नीच होती. ठरवलं तिनं सुद्धा. ती उठली, बाहेर आली. सर्व संपत्ती जेवढी केवढी संपत्ती होती तेवढी तिनं लगेच दान करायला सुरुवात करून टाकली. सर्व संपत्ती काही याचकांना दिली, काही ब्राह्मणांना दिली, काही शेजाऱ्यांना दिली, काही नातेवाईकांना दान करून टाकली. कोणाला अश्व दिले, कोणाला हत्ती दिले, कोणाला रथ दिले, कोणाला सुवर्णमंचक दिले, कोणाला सुवर्ण कंकण दिले, काही काहींना हिरे माणिक मोती, काही काहींना आभूषण आणि काही काहींना अक्षरशः तो वाडा देऊन टाकला. तदनंतर ती उठली, स्नान केलं, शुभ्र अशा प्रकारचे वस्त्र तिने धारण केले, अंगाला भस्म लावलं आणि एक चिता रचली आणि ओम नमः शिवाय म्हणून या महानंदेनं सुद्धा त्या चितेमध्ये उडी घेतली. आणि जशी तिनं उडी घेतली हळूच भगवान शिवशंकर तिथे प्रकट झाले. पंचवदन 15 नेत्र 10 हात भगवान शिव तिथे प्रकट झाले आणि वरच्यावर त्या महानंदेला उचलून घेतलं आणि तदनंतर महानंदेला सांगितलं की तू अत्यंत थोर आहेस. तू जरी गणिका होती ना तरी तुझी शिवभक्ती जी आहे ही अक्षरशः धन्य झालो म्हणे. तुझी शिवभक्ती बघून महानंदे मी धन्य झालो म्हणे.
आणि मग महानंदेला त्यांनी मागास सांगितलं, तेव्हा तिनं मागितलं की या नगराचा तुम्ही उद्धार केला, माझी माता आणि माझ्या बंधू समवेत मला तुम्ही शिवलोकी घेऊन. अशा प्रकारची कथा हे पराशर ऋषी त्या राजाला सांगतात. आणि तदनंतर ते हेही सांगतात पुढे की तुमचे हे जे 2 कुमार आहेत ना म्हणे, हे कुमार म्हणजे याच्यातले हे पूर्वीचे असलेले हे कुक्कुट आणि मरकट आहेत म्हणे, म्हणजे ते कोंबडा आणि ते माकड. आणि म्हणून म्हणे हे यांची पूर्वपुण्याई आहे, म्हणून हे सतत रुद्राक्ष माळ आणि भस्म सतत यांच्याजवळ असतं. मग हे ऐकताना वा वा वा, मग त्यांचं छान वाटलं. राजाचाही चेहरा खुलला. अमात्यासहित भद्रसेन राजांनी सुद्धा गुरूंना नमस्कार केला आणि सांगितलं की आम्ही धन्य झालो म्हणे, असे पुत्र आमच्या उदरी जन्माला आले. तदनंतर भद्रसेन राजा त्यांना हे विचारला की सांगा म्हणे, हे राजा, हे गुरुवर्य, हे माझे पुत्र किती वर्ष राज्य करतील, यांचं आयुष्य प्रमाण किती आहे ते सांगा म्हणे. तेव्हा त्यांनी सांगितलं, हे बघ म्हणे, मी जे सांगेल ते सत्य आहे, ते त्रिवाल सत्य आहे. ते ऐकताना तुम्हाला दुःख वाटेल म्हणे अत्यंत, पण हे विषासारखं आहे म्हणे, हे तुम्हाला पचवावं लागेल म्हणे. आणि मग पराशर ऋषींनी सांगितलं की आज तुझ्या पुत्राला 12 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि इथून पुढे बरोबर 7व्या दिवशी मध्यान्नाच्या समयी तुझ्या मृत्यूयोग आहे, तुझ्या पुत्राला मृत्यूयोग आहे. असं जेव्हा राजांना सांगितलं, राजा मूर्छित होऊन खाली पडला. सर्व सभाजन हे हळहळीत झाले, सर्वांना हळहळ वाटली आणि अमात्यासहित सर्वजण त्या दुःखाग्नीत हळहळून निघाले. त्यावेळेस त्या अमात्यांनी, त्या प्रधानांनी त्यांच्या हाताला धरलं, राजाला उठवलं, त्याला सांगितलं की हे म्हणे. आणि तो प्रधानसुद्धा इतका विद्वान होता ना, पुढे त्या प्रधानाच्या मुखी जे शिवाचं वर्णन केलेलं आहे ते अत्यंत सुंदर अशा प्रकारचं वर्णन झालेलं आहे. तो सुद्धा त्यांना सांगतो की पूर्वी पंचमहाभूते नव्हते, रवी सूर्य नव्हते, मायामय विकार नव्हता, फक्त ब्रह्ममय होता. त्यालाच आपण अहम ब्रह्म म्हणतो. ते ध्वनी, ते महातत्व, ते त्रिविध असा प्रकारचा अहंकार मग स्वेच्छेने निर्माण झाला. सत्वांशाने स्वतः भगवान शिवानी त्यांच्या सत्वांशाने स्वतः विष्णूला निर्माण केला, रजांशाने ब्रह्माला निर्माण केला आणि तमांशाला त्यांनी रुद्राला निर्माण केलं. आणि विधींना सांगितलं की तुम्ही आता, विधी म्हणजे ब्रह्मदेवाला सांगितलं की तुम्ही आता सृष्टीची निर्माता करा. तेव्हा ते म्हटले मला त्याचं ज्ञान नाही. आणि मग शिवांनी तसं ऐकल्यानंतर त्यांना 4 वेदाचा उपदेश केला. ते 4 वेदांचा सार म्हणजे तो एक रुद्राध्याय. आणि रुद्राध्याय हा अत्यंत गुह्य, अत्यंत थोर आणि याच्या एवढं मोठं साधन म्हणजे पूर्ण रुद्राचा असलेला, पूर्ण वेदांचा, 4 वेदांचा असलेला सार म्हणजे हा रुद्राध्याय, असं ते त्यांना सांगतात. आणि मग हे स्वतः कोणी सांगितलं? भगवान शिवानी सांगितलं. आणि जे जे रुद्राध्याय ऐकतात किंवा जे जे रुद्राध्याय म्हणणाऱ्यांचं दर्शन घेतात त्यांचा उद्धार होतो. आणि मग हे जसं भगवान शिवानी ब्रह्मदेवांना सांगितलं, ब्रह्मदेवांनी सप्तपुत्रांना, सप्त ऋषींना ते सांगितलं. आणि मग त्याच्यानंतर संप्रदायांकडनं ते पुढे या पृथ्वी तलावरती आलं. आणि याचा महिमा अत्यंत थोर आहे. स्वर्गीचे देवसुद्धा त्या रुद्राध्याय म्हणणाऱ्याचा किंवा रुद्र जो म्हणतो त्याचं दर्शन घेतात. आणि मध्यंतरीच्या काळामध्ये हा रुद्र महिमा अत्यंत वाढला, अत्यंत रुद्र महिमा हा वाढला. सगळीकडे लोक रुद्र म्हणायला लागल्यामुळं काय झाले, सगळे शिवलोकी जाते झाले. त्याच्यामुळे यमाला व यमाच्या लोकांना काहीच काम राहिलेलं नव्हतं. आणि मग अशा वेळेस यम म्हणे अरे आता आम्हाला तर काहीच काम राहिले नाही. मग यम सुद्धा ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेवाकडे यम गेले असताना त्यांनी त्यांना सांगितलं की अहो म्हणे
असं असं झालेलं आहे म्हणे की माझ्याकडे आता काहीच काम राहिलेलं नाही आहे म्हणे. मी आता काय करू म्हणे. सर्वजण जन्माला येतात आणि जेवढे जन्माला येतात तेवढे सगळे शिवलोकी चाललेत म्हणे. मी काय करू. मग ठीक आहे त्यांनी सांगितलं. आणि जर असं चाललं कधी तर मग सृष्टीचं कार्य कसं व्हायचं. सृष्टीचं कार्य थांबून जाईल ना म्हणे. आणि मग ब्रह्माने काय केलं की अभक्ती कृत्य नावाची एक शक्ती, एक निर्मिती. आता कृत्य ही शक्ती आहे. कृत्य ही तसं पाहिलं तर हे देवीचाच प्रकार आहे. कृत्याच्या माध्यमातून आपल्याला आपण अनेक चांगले कामं करता येतात. पण आज समाजामध्ये कशा प्रकारचे कामं होतात हे आपण बघतो. तर अभक्ती कृत्य नावाचे कृत्य त्यांनी निर्मिली आणि तिला सांगितलं की सगळीकडे तू कुतर्क भरून दे. म्हणजे काय. शिव मोठा की विष्णू मोठा, हरी लहान का हर लहान, अशा प्रकारचा लोकांच्या मनामध्ये तू एक भावना तयार कर, एक विषय निर्माण कर. आणि तदनंतर त्याच्यातनं पुढे हळूहळू काही नास्तिकही तयार कर. झालं. मग कृत्यानं तिचं काम चालू केलं. मग कृत्यानं तिचं काम चालू केल्यानंतर मग आता बरेच जण असे असतात की ते हे म्हणतात. आणि मग इथे एक सुंदर वाक्य लिहिलेलं आहे. विष्णू लहान की हर लहान, हर गौण. आणि असं जे म्हणतात ना त्यांना आणून नरकात घालावं. आणि रुद्राध्याय ज्यांना आवडत नाही त्यांना सुद्धा कुंभीपात नरकात घालावा. कारण या रुद्राध्यायाच्या वाचनानं आयुष्याची वृद्धी होते, आयुष्य वृद्धिंगत होतं. याकरता मग त्यांनी पराशर ऋषींनी त्या भद्रसेन राजाला सांगितलं की तू आता पुढे एक काम कर म्हणे. अयुत रुद्रावर्तन कर, अयुत रुद्रावर्तन कर. शिवावर संतत अभिषेक धार तो धार, त्याच्यामुळे मृत्यू हा घरी येणार नाही. अयुत रुद्रावर्तन म्हणजे 10,000 ब्राह्मणांच्या मुखातनं 7 दिवसपर्यंत अहोरात्र हे रुद्राध्याय तू चालू दे. आणि ते ब्राह्मण सुद्धा जे स्वतः पराशर ऋषींनी ते ब्राह्मण आणलेले होते, तेवढेच सात्विक, तेवढेच सोज्वळ, तेवढेच तपस्वी, शापादपी शरादपी असं सामर्थ्य असलेले हे 10,000 ब्राह्मण या पराशर ऋषींनी तिथे नेले. आणि या सर्वांकरवी पुढे नित्य 10 सहस्त्र आवर्तन, नित्य 10 सहस्त्र आवर्तन हे चालू झालं. सकळ ऋषी जे होते हे ऋषी आणि तदनंतर स्वतः पराशर ऋषींनी त्याचं आचार्यत्व स्वतःकडे ठेवलं. स्वतः राजाने त्यांना प्रार्थना केली की तुम्हीच माझे गुरु आहात, तुम्हीच माझे तारणहार आहात. आणि म्हणून एवढं एक माझी प्रार्थना ऐका. माझ्यासाठी नव्हे, माझ्या पुत्रासाठी नव्हे, तर प्रजेसाठी. कारण हा पुढं त्यांचा पालनकर्ता होणार आहे म्हणे. त्यामुळे माझी प्रार्थना आहे की तुम्हीच या यज्ञाचे आचार्य व्हा. अशा प्रकारची पराशर ऋषींना या भद्रसेन राजानं प्रार्थना केली. आणि मग पराशर ऋषींनी 7 दिवसांपर्यंत आणि मग सुरुवातीला न्यास वगैरे, ध्यान वगैरे अशा प्रकारचे सर्व विधी करून मग त्यांनी त्यांच्या अनुष्ठानाला सुरुवात केली. 7 दिवसांपर्यंत अनुष्ठान सुरू झालं. बरोबर 7व्या दिवशी सूर्य माध्यन्नवर आला, सूर्य डोक्यावरती आला. आणि त्याच वेळेस हे जे बालक होतं हे बालक मूर्छा येऊन पडलं. हे बालक जसं मूर्छा येऊन पडलं तसं भद्रसेन राजा हा गुरुकडे बघायला लागला. भद्रसेन राजा हा गुरुकडे बघायला लागला. गुरु शिवपूजेमध्ये अत्यंत लीन होते. थोड्या वेळाने गुरुजींनी जेव्हा नेत्र उघडले तेव्हा त्यांच्या ही गोष्ट लक्षात आली. भद्रसेन उठून गुरुजवळ आला. गुरूंनी त्यांच्या कमंडलूतलं पाणी घेतलं, ह्या रुद्राच्या मंत्रातला. तदनंतर महामृत्युंजय मंत्राचा मंत्र त्यांनी म्हटला, त्याचा जप त्यांनी केला. आणि ते पाणी त्याच्या अंगावरती, जसं ते पाणी त्यांच्या अंगावरती शिंपडलं, टाकलं, त्याचं मार्जन केलं, तसं ते बाळ उठून बसलं. आणि तो बाळ जसा उठला ना तसा भद्रसेन राजांनी जोरानं सर्वांनी शिवगर्जना केली.
हर हर महादेव, जय जय सदाशिव, अशा प्रकारची सर्वांनी गर्जना केली. आणि त्याचबरोबर सर्वांनी गुरुची सुद्धा गर्जना केली. आणि हे सर्व राजा, सर्व प्रजा यांनी गुरुला नमस्कार केला. गुरु हळूच त्या बाळाजवळ गेले आणि त्या बाळाला विचारलं, तुला मध्यंतरी काय घडलं ते सांग. आणि मग ते बाळ सांगायला लागलं की मी होतो म्हणे एक मोठा काळा पुरुष, ज्याचे अकराळ विक्राळ डोळे होते म्हणे, दाढी वाढलेली होती, जटा वाढलेल्या होत्या म्हणे. अत्यंत काळा कभिन्न असलेला एक पुरुष माझ्याजवळ आला आणि त्याने मला धरून नेला. पण तो धरून नेत असताना तिकडून दिव्य विमान आलं. त्या दिव्य विमानामध्ये 10 हात 5 डोके, प्रत्येक डोक्याला एक प्रत्येक डोके, अशा प्रकारचे 5 डोके आणि 10 हात असलेला दिव्य पुरुष त्या विमानातून उतरला म्हणे खाली. आणि त्याला समज दिली म्हणे की कोणाला विचारून तुम्ही याला घेऊन चाललात म्हणे. अहो म्हणे जा याची नीट पत्रिका बघा म्हणे, याच्या पत्रिकेत काय लिहिलेलं आहे ते. याला 12 वर्षापर्यंत म्हणजे 12 वर्ष आणि 7 दिवस, पुढच्या 7 दिवशी याचा मृत्यू होणार आहे. पण रुद्रानुष्ठानानं याचा मृत्यू टळेल असं तिथे लिहिलेलं आहे म्हणे, जाऊन बघा म्हणे तुम्ही. आणि असं म्हणून त्याला ते बांधून ते घेऊन गेले आणि या बाळाला यांनी सोडून दिलं. आणि मग तदनंतर सर्वजण जय जयकार करायला लागले, पुन्हा एकदा गर्जना करायला लागले. आणि हे आनंदाचं आणि खेळमेळीचं वातावरण असताना हळूच सुंदर स्वर पुन्हा यांच्या कानावरती पडला, नारायण नारायण. ज्याप्रमाणे सुंदर अशा चांदण्यांच्या रात्री वसंत ऋतूंचं आगमन व्हावं, ज्याप्रमाणे दुःख सागरात बुडालेल्या व्यक्तीला चिंतामन हे रत्न मिळावं, तदनंतर तहानलेल्या व्यक्तीला ज्याप्रमाणे सुंदर अशा गोड पाण्याचा सरोवर त्याला समोर दिसावा, त्याचप्रमाणे हळूच त्या सभेमध्ये नारद मुनींचं आगमन झालं. आणि नारद मुनींचं आगमन झाल्यानंतर या राजाने सुद्धा त्यांची सुरुवातीला पाद्यपूजा केली, षोडशोपचारपणे पूजा केली. सर्वांनी त्यांना एका दिव्य उच्च आसनावरती बसवलं. आणि तदनंतर राजाने त्याला विचारलं, काही नवल तुम्हाला दिसलं का, काय अद्भुत असं तुम्हाला घडलेलं दिसलं का. तेव्हा त्या नारद मुनींनी सांगितलं की साक्षात शिवाचा, म्हणजे ज्याला तुम्ही प्रतिशिव असं म्हणतात, तो साक्षात वीरभद्र हा तिथे आला. त्याने याला सोडवलं आणि तदनंतर याला बांधून, त्या कालपुरुषाचे हात आणि पाय बांधून त्याला ते शिवलोकी घेऊन गेले. कारण तुझ्या हाताने खूप मोठा शिवद्रोह घडलेला आहे. हा शिवाचं पूजन करत असताना तुझी तिथे जायची हिंमत कशी झाली, जिथं रुद्रपूजन झालंय तिथं जाण्याची तुझी हिंमत कशी झाली. अशा प्रकारचा वीरभद्र त्याला सारखा सारखा दडावत होता, त्याला बोलवत होता, त्याला रागवत होता. आणि तदनंतर सर्व जणांनी मिळून अनेक प्रकारच्या मोठ्या मोठ्या वाद्यांचा गजर त्यांनी केला. अक्षरशः त्या भद्रसेनाच्या अंगावरती रोमांच दाटले. विप्रचरणी तो गडबडा लोळू लागला. शिवनाम गरजत 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 गरजत, शिवलीला गात गात, तदनंतर अनेक प्रकारचे मोठमोठे गगनभेदी अशा प्रकारचे वाद्य वाजवून, तदनंतर तिथे आलेल्या सर्व ब्राह्मणांना, सर्व ऋषींना, सर्व मुनींना, नवे नवे सर्व प्रजाजनांना षड्रस अन्न, दिव्य अलंकार, दिव्य वस्तू हे राजाने अक्षरशः मुक्त हस्ताने नंतर दान करायला सुरुवात केली. अक्षरशः प्रजाजन नको 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 म्हणत असताना सुद्धा यांनी ते दान केलं. अशा प्रकारचा सुंदर असलेला हा ग्रंथ, हा अध्याय. आणि या अध्यायाचा जे नित्य अनुष्ठान करतात त्याला सुद्धा रुद्र किंवा रुद्राभिषेक केल्यानंतरचं जे पुण्य लाभतं ना, तेवढं नुसतं पुण्य या 11व्या अध्यायाच्या पठनानं होतं. सद्गुरूंच्या कृपेनं जेवढं सुचलं
तेवढं मी तो बोललो. जे चुकलं असेल तर माझा अभ्यासातला कमी बना. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. श्री सद्गुरुनाथ रामचंद्र महाराज की जय. श्री सद्गुरुनाथ विष्णु महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त मंगलमूर्ति मोरया. पूर्णवाद की जय. नागेश्वर भगवान की जय. बोला विठ्ठल रुक्मिणी देवता की जय.